नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली रविराज आणि प्रतिमाची मुलगी म्हणून सायलीला पूजेचा मान मिळणार आहे. म्हणजे इतके वर्ष झालं सायलीला तिच्या आईबाबांचं प्रेम भेटत नव्हतं, पण आता तेही मिळू लागलेलं आहे. आणि सुभेदारांच्या घरामध्ये सायलीला रविराज आणि प्रतिमाची मुलगी म्हणून तो मानही आता मिळू लागलेला आहे. हे सगळं पूर्णाजीने कशा पद्धतीनं केलेलं आहे आणि त्यानंतर प्रियाची कशी वाट लागलेली आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता प्रिया काही उठलेली नाही हे सगळेजण सांगत असतात, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणू लागतात की नक्की काय झालेलं आहे, तन्वी का उठलेली नाही अजून. आणि मग अस्मिता जाऊन पाहून येते. गुरुजी म्हणतात की तुम्ही सांगितलेलं ना तुमची मानसकन्या जावई आणि तुमची नात हे सगळेजण पूजा करणार आहेत आज आणि बाप्पाची प्रतिष्ठापना करणार आहेत. तेव्हा पूर्णाजी म्हणते की आता प्रिया तन्वी उठलेली नाही म्हणून बाप्पाची पूजा थांबणार नाही. तर त्या सायलीच्या जवळ येतात आणि सायलीला म्हणतात की रविराज आणि प्रतिमासाठी तू त्यांची मुलगीच आहे, तर मला असं वाटतंय की त्यांच्यासोबत आज तू पूजा करावी. आणि सायलीला खूप आनंद होतो आणि पूर्णाजीने सगळ्यात मोठा मान आज सायलीला दिलेला असतो. मग सायली प्रतिमाला सोबत घेऊन येत असते आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं खूप छान असं चाललेलं असतं. सायली खुश असते, त्याचबरोबर घरातले सगळेही खुश असतात आणि सायली त्याचबरोबर रविराज आणि प्रतिमा तिघं मिळून बाप्पाची पूजा करू लागतात. बाप्पाची आरती करण्याचा मान हा या तिघांना मिळालेला आहे. आणि तन्वी मात्र म्हणजे प्रिया ही झोपून राहिलेली आहे, त्यामुळं आता तिची कशी वाट लागणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. प्रिया जेव्हा येऊन हे सर्व पाहते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. तिला कळून चुकलेलं असतं की आपण जो डाव रचलेला होता त्यामध्ये हे सगळं काय झालेलं आहे, हे सगळं कसं झालं. म्हणजे कळतच नाही तिला की कशामुळे हे होऊ शकलं. मी तर हे ज्या गोळ्या झोपेच्या गोळ्या मी टाकणार होते त्या तर या सायलीच्या दुधामध्ये टाकलेल्या होत्या. मग मी का झोपी गेलेली आहे हा प्रश्न तिला पडलेला आहे आणि तिची पूर्णच वाट लागलेली आहे. तर इकडे आता सायली ही प्रतिमाच्या रूममध्ये आलेली असते. सायलीवरती खूप मोठी जबाबदारी पूर्णाईनं दिलेली आहे की प्रतिमाला ह्या पूजेसाठी तू तयार करायचा आहे. म्हणजे रविराज, प्रतिमा आणि तू तन्वी असे तिघं मिळून पूजा करणार आहेत आणि ती जबाबदारी तुला पार पाडायची आहे. मग सायली इकडे आलेली असते, ती प्रतिमाला बोलत असते, प्रतिमाला म्हणत असते की इतकी वर्ष तुम्ही त्याचबरोबर रविराज काका आणि त्याचबरोबर तन्वी असे सगळेजण मिळून पूजा करत होते आणि एवढं सगळं होत होतं. तरीही आता आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्याला म्हणजे तुम्ही ही पूजा सोबत करायची आहे. तेव्हा प्रतिमा मात्र तयार होत नसते. तेव्हा सायली समजवत असते, बघितलं ना, नाही मला कळत नाही आहे प्रतिमा, त्या रविराज सर यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे. तुमच्या काळजीसाठी ते तुमच्याशी बोलायला येत नाही, तुम्ही त्यांना घाबरता, तुम्ही अगदी डिस्टर्ब होता म्हणून ते तुमच्यासाठी थांबलेले आहेत. हे सगळं सायली सांगत असते. इकडं प्रिया म्हणत असते की आता उद्या बाप्पा येणार आहेत, तर सुभेदारांच्या घरी खूपच मोठा गोंधळ होणार आहे आणि मला काहीही करून हे सगळं आता माझ्या पद्धतीनं हँडल करायचं आहे असं ती म्हणत असते. तिचं असं म्हणणं असतं की मी त्या सायलीला झोपेच्या गोळ्या देणार आहे आणि तिची वाट लावणार आहे. तेव्हा तिला साक्षी म्हणत असते, रस्त्यावर जे नॉवेल्स मिळतात ना ते नॉवेल्स वाचतीस का गं तू, म्हणून तुझ्या डोक्यात असले सगळे विचार येतात. तेव्हा प्रिया म्हणते, मी नॉवेल्स वाचलेले प्लॅन तरी माझे सक्सेस होतील, पण तुमचं काय होतं ते बघा. तुम्ही एवढं सगळं करता पण तुम्ही प्रत्येक वेळेसच तोंडावर पडता असं प्रिया सांगत असते. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी सर्वजण आता बसलेले असतात, सगळेजण खूप खुश असतात, सगळ्यांचं खूप छान असं तिथे चाललेलं असतं. तेव्हा सगळ्यांच्या समोर अस्मिता म्हणत असते की विमल माझ्यासाठी उद्या शाबूवडा पाहिजे. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, काय चाललं आहे गं तुझं नक्की, म्हणजे मला कळतच नाही आहे की तुझ्या डोक्यात काय आहे असं ती बोलत असते. तेव्हा अगं आत्ता खाण्याचं अजून संपलेलं नाही, तोपर्यंत तू उद्याच्या खाण्याची काय तयारी करते असं पूर्णाजीचं म्हणणं असतं. पण इकडे त्याचबरोबर प्रिया म्हणते की कसं आहे, आज जेवण छान झालेलं आहे पण एक गोष्ट नसेल तर ते जेवण पूर्ण कसं होणार. अस्मिता म्हणते, म्हणजे तू आईस्क्रीमबद्दल बोलतेस ना. तेव्हा प्रिया म्हणते, नाही मसाला दूध, आता मी सगळ्यांसाठी मसाला दूध बनवणार आहे. तेव्हा रविराजलाही धक्का बसतो. रविराज म्हणतो, काय तन्वी तू मसाला दूध बनवणार आहे आज. नाही मला तर कळतच नाही, आज माझ्या मुलीच्या हातचं मसाला दूध आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. मग प्रिया किचनमध्ये आलेली असते, सायली तिच्या मागे येते, तिला पातेलं शोधून देते, त्याचबरोबर त्यानंतर तिला मसाले शोधून देते
आणि मग तिथे सायली प्रिया एकमेकींकडे रागाने पाहत असतात आणि सायली बाहेर जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया हे सगळं जे काय आहे ते मुद्दाम करत असते. सायली बाजूला गेली की सायलीच्या ग्लासामध्ये तिने झोपेच्या गोळ्याच्या आणलेल्या असतात, त्या झोपेच्या गोळ्याची पावडर मिक्स करते आणि सगळेजण इकडे बसलेले असतात. आणि प्रिया आता सगळ्यांसाठी मसाला दूध घेऊन येत असते. सगळ्यांना खूप छान वाटत असतं, सगळेजण खूप खुश असतात. सगळ्यांना ह्या गोष्टीचा आनंद असतो की आज प्रियाने मसाला दूध बनवलेला आहे. विमल म्हणते द्या इकडं, मी देते तन्वीताई. पण इकडे प्रिया म्हणते की नाही, मी बनवले ना, मग मीच देणार आहे ते दूध, असं प्रियाचं म्हणणं असतं. आणि मग प्रिया विमलच्या हातातून तो ट्रे घेते आणि स्वतः सगळ्यांना दूध द्यायला जाते. तेव्हा सायलीला मात्र थोडासा डाऊट येत असतो आणि प्रिया स्वतःहून सायलीच्या समोर ग्लास देते आणि म्हणते मी खास बनवलेला आहे, घेशील ना तू हे दूध. तेव्हा सायली पण तो ग्लास घेते. त्यानंतर एक ग्लास घेऊन प्रतिमाच्या जवळ ती जाते आणि म्हणते आई, मी सगळ्यांसाठी आज मसाला दूध बनवले, घेशील ना तू, असं म्हणत तिने प्रतिमाला पण ग्लास दिलेला असतो. प्रतिमाने पण तो ग्लास घेतलेला असतो आणि प्रतिमा ते दूध पिलेली असते. तर इकडे प्रियाने आता सगळ्यांना दुधाचे ग्लास दिलेले आहेत, पण तिला आता वाट बघायची आहे, ती म्हणजे सायली आता झोपली पाहिजे, ती उद्यापर्यंत उठणारच नाही याची सोय तिनं त्या ग्लासातून केलेली असते. सगळेजण दूध पित असतात आणि सांगत असतात की खरंच खूप छान झालेलं आहे. रविराजला तर धक्का बसतो की तन्वी हे सगळं करू शकते, तन्वीने मसाला दूध बनवलेलं आहे. हे सगळं तर रविराजला धक्कादायकच वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली त्याचबरोबर सर्वजण मसाला दूध घेत आहेत आणि आता दुसऱ्या दिवशी पूजेची तयारी सर्वांनी केलेली असते. सगळेजण खुश असतात, आता पूजा करायची आहे, बाप्पाचं आगमन होणार आहे, या गोष्टींचा सगळ्यांनाच खूपच आनंद असतो. सगळे खूप उत्साहात असतात. आणि त्याचबरोबर इकडे अस्मिता मात्र म्हणत असते की काही झालं तरी आता मी पूर्णाजीला कापूस आणून दिलाय ना, इतकं मोठं काम केलेलं आहे. त्यावेळेस अर्जुन, चैतन्य आणि अश्विन म्हणत असतात की खरंच अगं अस्मिताई, किती मोठं काम केलेलं आहेस तू, याच्या एवढं मोठं काम दुसरं कोणीच करू शकत नाही. हे सगळं ते बोलत असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सगळ्यांची छान तयारी चाललेली असते, पण प्रिया अजून आलेली नसते. त्यामुळं सगळेजण विचार करत असतात प्रिया का आलेली नाही, म्हणजे तन्वी अजून पूजेसाठी का आलेली नाही, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. त्याचबरोबर इकडे आता नागराज झोपलेला असतो आणि सुमन त्याला उठवत असते, अहो उठा, अहो उठा, तुम्हाला माहिती आहे ना मला माझ्या दादाकडे जायचं आहे, पूर्णाही तिकडं वाट बघत असतील, तुम्ही कधी जाणार आहे, तुम्हाला सुभेदारांच्या घरी जायचं आहे, सायली अजून का तयार झालेली नाही, ही चर्चा इकडे सुरू असते. आणि सायली छान अशी तयार होऊन येत असते, ती जिन्यातून येत असते. तेव्हा अर्जुन एकटक सायलीकडे पाहत असतो. त्याच्यासाठी हा खूपच मोठा धक्का असतो. एवढी छान तयार होऊन त्याची बायको येत आहे आणि अर्जुनकडे लक्ष असतं, ते म्हणजे चैतन्य आणि अश्विनचं. ते दोघंही अर्जुनला म्हणतात, अरे अजून गणपती 10 दिवस आहेत, आज बसणार आहेत, त्यामुळं काळजी करू नको, सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणेच असणार आहे, रोजच पाहायचं आहे, आत्ताच एवढ्या वेळ पाहिलं तर कसं चालेल, असं ते तिघंजण चिडवत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो काय हे, आणि मग इकडे कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी सर्वजणच पाहू लागतात आणि सगळ्यांनाच खूपच छान वाटलेलं असतं. सगळेजण खुश असतात आणि सगळ्यांसाठीच हे सगळं इतकं छान घडत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता पूजेची तयारी चाललेली असते. सायली येते आणि पूजेच्या कामाला मदत करायला लागते. त्यावेळेस सगळेजण तिला सांगतात की तुला काय सांगितलं आहे, काम कोणतंही करायचं नाही. तर इकडे पूर्णाजी म्हणत असते, अगं या सगळ्यांना जरा सवय तर लागू दे, कळू दे तरी या सगळ्यांना नक्की काय होतंय ते, लक्षात येतंय का तुमच्या, अरे कळतंय का, असं सगळं बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे सायलीशिवाय काम होणारच नाही असं वाटतंय का सगळ्यांना, असं बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळेस इकडे रविराज म्हणत असतो की कसं आहे, तन्वीला थोडंसं आवरायला वेळ लागणार आहे ना, म्हणजे तन्वीचं माहिती आहे ना, जरा मेकअप वगैरे करायला तिला जास्तच वेळ लागत असतो, हे सगळं रविराज बोलत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं इकडे प्रिया अजून आलेली नाही. विमल सांगते मी कॉफी घेऊन गेलेली होती, तर कॉफी जी आहे तिने घेतलीच नाही, त्या झोपलेल्याच होत्या. अस्मिता पण सांगते की मी आले तेव्हाही ती झोपलेलीच होती. हे सगळं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रिया का अजून उठलेली नाही हे बघायला अस्मिताला अर्जुन पाठवतो आणि रविराज सर्वजण म्हणतात की चला आपण बाप्पा घेऊन येऊया, आणि ते सगळेजण निघालेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पूर्णाजी कल्पना बोलत असतात आणि पूर्णाजी सायलीला म्हणते की तुला एक जबाबदारी दिली आहे ना, प्रतिमाला तयार करून तू इकडे घेऊन यायचं आहे. आता सायली प्रतिमाला तयार करण्यासाठी जात असते. प्रताप इकडे म्हणत असतो की हां सापडले, मला पाठ सापडले, कारण सायलीनं त्याला सांगितलेलं असतं की पाठ कुठे ठेवलेले आहेत.
आणि आता हे बाप्पा घेऊन येतात आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की बाप्पाला घेऊन आलेले आहेत, गुरुजी पूजेसाठी आलेले आहेत आणि तरीही अजून प्रिया आलेली नाही. मग गुरुजी म्हणतात की तुम्ही सांगितलेलं ना आज तुमची मानसकन्या जावई आणि नात तिघं मिळून प्रतिष्ठापना करणार आहेत. त्यावेळेस अजून तन्वी उठलेली नाही. पूर्णाजीला राग येतो. पूर्णाजी म्हणते काही झालं तरी बाप्पाला काय थांबून ठेवायचं आहे का? आणि पूर्णाजी सायलीच्या जवळ जाते आणि सायलीला म्हणू लागते की तू रविराजसाठी त्यांच्या मुलगीसारखीच आहे. रविराज आणि प्रतिमाची मुलगी म्हणून आज तू त्यांच्याबरोबर पूजा कर, असं सगळंजण सांगितलं जातं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजीने हा घेतलेला निर्णय ऐकून सगळ्यांनाच खूपच छान वाटत असतं आणि पूर्णाजी पण खुश झालेली असते. आणि त्याहीपेक्षा आनंद झालेला असतो तो म्हणजे प्रतिमाला तर सायलीसोबतच पूजा करायची असते आणि प्रतिमाची ती इच्छा पूर्ण झालेली असते. आणि फायनली सायली, रविराज आणि प्रतिमा तिघं मिळून पूजा करू लागतात आणि त्याचबरोबर प्रिया उठून येते आणि पाहते तर तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण प्रिया उठण्याआधीच पूजा झालेली असते आणि पूजेचा मान हा सायलीला मिळालेला असतो. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.